हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्वजण। तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। खूप 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 दिवसांनी व्हिडिओ बनवतोय आणि आता आपण आहोत पुण्यामध्ये। म्हणजे आता वाजले 7:30 आणि 7:30 वाजता पुण्यात कसं पोहोचलो तर ऐका। आज प्रवास चालू झाला होता पहाटे 3:30 वाजता। त्याआधी 2:30 वाजताच उठले, तयारी केली, म्हणजे आमचा प्लॅन अगदी ऐन वेळी झाला। आदल्या दिवशी रात्री 7:30 वाजता ठरलं की आपण बाहेर जातोय। ठीक आहे, 2:30 वाजता उठले, छान तयार झाली, बॅग पॅक केली आणि यावेळेस आम्ही आमची गाडी घेऊन जात नव्हतो, आम्ही जात होतो कॅब बुक करून। तर हा शांत रस्ता आणि शांत पहाट खूप छान वाटत होती। स्वामींचं दर्शन घेतलं आणि पुढचा प्रवास सुरू झाला। जवळपास 6:30 वाजता पाहिलं तर आम्ही राजगुरू नगर पर्यंत पोहोचलो होतो। बोलता बोलता पुण्यातही पोहोचलो आणि असा झाला आमचा प्रवास चालू। कसे आहात तुम्ही दोघे, कसे आले? खूप छान खूप छान। आय पिल्लू ओडे बाय बाय कर, बाय बाय। बाय नको करू, तुमच्या घरी यायचंय। बाय बाय। प्रवास सुरू होताच आपला पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे पोटा पाण्याचा। म्हणून आम्ही इथे छान ताजे ताजे पेरू घेतले आणि पुढचा प्रवास चालू केला। तर आता राहिला प्रश्न महाबळेश्वरला जायचं कसं। तर तुम्ही महाबळेश्वरला बाय ट्रेन जाऊ शकता, बाय बस जाऊ शकता, बाय रोड जाऊ शकता। पुण्यात पोहोचलो आणि तिथे आपल्याला आपले चेतन दादा म्हणजे धनाजी आणि छोटे धनाजी घ्यायला आले। घरी आलो, थोडंसं फ्रेश झालो आणि सातारा घाटाचा आनंद घेत घेत थेट पोहोचलोय आता आपण वाईमध्ये। तर प्रवास खूप लवकर सुरू झाला होता म्हणून भूकही लागली होती। इथे मस्त आपण नाश्ता करायला थांबलोय। नाश्ता करतोय आपण पुष्कर राम अन्नपूर्णा सात्विक आहार। इथे म्हणजे भरपूर सारे रस्त्याने हॉटेल लागले होते, पण काहीतरी आपल्याला मराठमोळं असं जेवण पाहिजे होतं। तर आता इथे जेवण करायला थांबलोय, पाहूया इथे काय काय मिळतंय आणि टेस्ट कशी आहे ते। काय घेतलंय पहिलं? राजमा राईस, छोले चावल। छोले चावल। परी हाय, सामर्थ्य तू कर हाय, तू कर हाय। चला तर आपला छान असा नाश्ता झालाय आणि जिथे नाश्ता केला त्याच्या अगदी पाठीमागेच एक कवठाचं झाड होतं आणि एक सुंदर असं कवठ पडलेलं आहे। वास तर खूप छान येतोय आणि निसर्गाची कमाल बघा ना। झाडावरून कवठ पडलं आणि लकीली तिथे कोणीच नव्हतं, म्हणजे जर कोणी असतं तर ते डोक्यातही पडलं असतं किंवा लागलंही असतं। तर हे अगदी छानसं गोडसं आणि छोटंसं कवठ आम्हाला भेटलेलं आहे आणि आता वाईपर्यंत पोहोचलो आहेच। तर तुम्हाला अंदाज आलाच असेल आपण कुठे जातोय। तर आपण जातोय महाबळेश्वरला आणि आता लगेचच आपण पुढचा प्रवास चालू करतोय। गुलाबी सी सुबह, शराबी सी हवा। तर मंडळी फायनली आपण पोहोचलेलो आहोत महाबळेश्वर येथे आणि खरोखर खूप छान वातावरण आहे। पूर्ण धुकं 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 दिसतंय। तर आपण रूम वगैरे पण घेतलीये, तुम्ही पाठीमागे पाहू शकता। वातावरण कसलं भारी आणि पूर्ण निसर्गाच्या सानिध्यात, म्हणजे पूर्ण झाडा झुडपांमध्ये आपण रूम घेतलेली। आता मी आतमध्ये जाऊन तुम्हाला आपली रूम दाखवते। हा आहे गार्डन व्ह्यू आणि इकडे आहे आपला रूम। कशा रूम आहेत ताई? हाय, कशी रूम आहे? मस्त। अरे बापरे, क्या बात आहे यार। इकडे ही आहे आपली दुसरी रूम। एवढी आपल्यासाठी सोय केलेली। काही जर ऑर्डर करायचं असेल तर फोन करायचा, हे त्यांचं मेनू कार्ड आहे, तुम्हाला काय पाहिजे ते सांगायचं। आणि हे बघा FS4 छोटे छोटेसे छानसे साबण आणि हे आपले टॉवेल। ताई जॉईन लई
झालं का तिकडं जायचंय का? समोर टीव्ही आणि इकडे आपला गरमागरम चहा. वा क्या बात आहे. तर रूम मध्ये आल्यावरती आम्ही मस्त कडक चहा मागवला होता. चहा पिलो, फ्रेश झालो आणि आता तयार होऊन बाहेर निघतोय. छानसा थोडा थोडा पाऊस येतोय आणि पाहूया आता जवळ आपला कोणता पॉइंट आहे ते. पण आता पूर्ण डोंगराच्या टॉप वरती आहोत आणि आपण आता इथे आलेलो होतो एलिफंट पॉइंट बघायला. पण पाऊस पण खूप चालू आहे आणि धुकं तर प्रचंड आहे. बघा तुम्ही मागे पाहू शकता. म्हणजे या धुक्यामुळे अक्षरशः तो एलिफंट पॉइंट कुठे आहे आणि कसा आहे ते पण दिसत नाहीये. थोड्या वेळाने उघडला तर नक्कीच दाखवेन मी. आपण एलिफंट हेड वरती गेलो होतो पण धुक्यामुळे काय आपल्याला बघता आलं नाही आणि तिथे मस्त गरमागरम आपण मॅगीचा आनंद घेतला. बरोबर ना? हो समो. एन्जॉय एन्जॉय एन्जॉय. आणि आता मस्त इकडे आमचं फोटो सेशन चालू आहे. दादांची कॉमेडी दाखवते मी तुम्हाला. चहा कसा आहे? मस्त एकदम कडक चहा भेटला आम्हाला मार्केटमध्ये. ते काहीतरी नाही का वाचलं होतं, चहाला वेळ नसते पण वेळेला चहा पाहिजे. एक नंबर. बाद में ना कहना कुछ भी, पहले ही दे दूं वार्निंग. पार्टी चलेगी टिल 6 in the morning. जी भर के नाच ले वे भी नाच नाच के तोड़ दे सैंडल. आंटी पुलिस बुला लेगी तो यार तेरा कर लेगा हैंडल. जनहित में जारी जिसको अपनी जान प्यारी, चुपचाप वो फ्लोर पे आए, फ्लोर पे आके नाचे गाए, नखरे बखरे ना दिखाए, शर्म तो कर ले पाए पाए. माइकल जैक्सन वाले 2-3 एक्शन करके दिखाए, पार्टी करनी है. तर आपलं पूर्ण फिरून झालं. आजचा दिवस खूप छान गेला. पूर्ण दिवस धुक्यात गेला असं समजा आणि खरंच खूप छान वाटलं, मजा आली. महाबळेश्वरला खरं तर आम्ही पहिल्यांदा आलो. अजून उद्याही आपल्याला भरपूर पॉइंट कव्हर करायचे आहे. तर आता जेवण झालं आणि संध्याकाळी आता आपण आपल्या रूमवरती आराम करणार आहोत. तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन उद्याच्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.